नाशिकच्या येवला तालुक्यातल्या मुखेड शिवारात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे टोमॅटोच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे मुखेड शिवारातील टोमॅटोची शेती अक्षरशः भुईसपाट झाली आहे। उभं असलेलं पीक पूर्णपणे आडवं पडलं असून अनेक ठिकाणी झाडं मोडून पडल्याचं चित्र आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडलेत। यात टोमॅटोच्या शेतीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष बटाव यांनी। पाहूया। नागपूरच्या कळमना बाजार समितीमधील धान्य पुन्हा भिजलंय। रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक पोती धान्य भिजून गेलंय। शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। नागपूरसह परिसरात काल रात्री पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आणि त्यामुळे हे धान्य भिजलेले आहे। तर अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात एकाचा मृत्यू झालाय। जिल्ह्यात 563 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झालंय। अमरावती जिल्ह्यातील 38 गावांना अवकाळीचा फटका बसलाय। सुमारे 17,000 हेक्टरवरील संत्रा पिकांना याचा फटका बसलाय। जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 27 घरांची पडझडही झाली आहे। तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। हिंगोली जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। सेनगाव तालुक्यातल्या साखरा, केलसुला या भागात गारांचा पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिवळं सोनं म्हणवल्या जाणाऱ्या हळद पिकाचं मोठं नुकसान झालंय। हळद झाकण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे। याबरोबरच फळबागाचं देखील मोठं नुकसान झालंय। टरबूज, आंबा, चिकू, केळी या पिकांचं देखील प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। जालन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा दिसला। गहू, मका आणि रब्बी ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। तातडीनं पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते। साधारणतः काय आहे की जो खर्च झालेला आहे तो हा भरून निघण्यासारखा नाही, कारण हा तोंडाशी आलेला घास पावसामुळे हे झालेला आहे। तर मला सांगू इच्छितो की शासनानं जो प्रत्यक्षात जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावर काहीतरी अधिकाऱ्यांना यांना पाठवून पंचनामा करून योग्य ती मदत द्यायला हवी, कारण की शेतकऱ्याला हा आधार म्हणून व्हायला पाहिजे। मकाचं नुकसान झालं, ज्वारी, गहू, हरभरा याचं गारपीट झाली, भरपूर नुकसान झालं। यात योग्य भाव मिळणार नाही। जेव्हा आपला पाहिजे ते डागिली होईल, खराब होईल, कमी दामात विकावं लागेल, कमी रेट मध्ये। खर्च किती आला होता? उत्पन्नाची अपेक्षा कशी होती? खर्च याला कमीत कमी 20-25 हजार रुपये लागले मकाला। तर याला योग्य भाव काहीतरी विम्यातर्फे म्हणा कसं म्हणा द्यावं, याला देण्यात यावं। ज्वारी, गहू यायला बी असं नुकसानी झाले। कोल्हापुरात एप्रिलमध्ये 1.5 दशकातील विक्रमी पाऊस झालाय। एप्रिलमधील 15 वर्षांमधील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे। केवळ 24 तासात सुमारे 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यातच मान्सून सदृश परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे कोल्हापूरमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानानं अनपेक्षित कलाटणी घेतली आहे। त्यामुळे अवकाळी पावसानं 1.5 दशकातील विक्रम मोडलाय। पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 2,25,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। 127 गावातील 4,500 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलाय। बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसात मोठं नुकसान झालंय।